एक से बढ़कर एक खेळाडू आहेत ज्यांना तुम्ही बघू शकता या स्पर्धेमध्ये, म्हणूनच सर्वांनी उपस्थित दाखवायची आहे. संघटनेचे उपाध्यक्ष विराज चोरगे यांची उपस्थिती झाली असेल तर विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा, बालाजी ग्लोबल्स, बालाजी एकर्स, सन ऑफ दयानंद चोरगे ज्यांनी प्रथमतः भिवंडीमध्ये 40+ क्रिकेट आणलं होतं 2008 मध्ये. आज ओरिजिनल 40+ संघटनेचं या मागच्या 2025 पासून आपण पाहतोय की एक संघटना बनवली आहे. त्याच्यामध्ये देखील चांगल्या स्पर्धा होत असतात. त्यांची चाचणी स्पर्धा मीच केली होती. काल रिग्नेश इलेवन रानाल टीम घरच्या मैदानावर धमाका हमारा था, इलाका भी हमारा था. चला आता मॅच सुरू करूया. सलामी वीर आलेले आहेत मैदानामध्ये. सिद्धे झाले का तुमचे प्लेयर सर्व? नाही, मग त्याला नावा माहित नाही म्हणून सांगितलं मी. घरून चला, नीरज बॉलर बॅट्समन आहे. रवी खेळाला सुरुवात होत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिवस क्रमांक 2 मेगा फायनल डे सुपर संडे धमाका आणि तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिली ही लढत पाहतोय आपण. ड्रेसिंग चेसिंग इम्पॉर्टंट या स्पर्धेचं ते काही पाहायला मिळालं नाही पहिल्या मॅच पासून. कालपासनं आयोजक सांगतात की कालपासनं ड्रेसिंग व्हेरी इम्पॉर्टंट, मात्र असं काही पाहायला मिळालं नाहीये. ग्राउंड खूप चांगला आहे, थोडंसं मोठं देखील आहे, म्हणून 70-70 चेंडूचा वापर केला गेलाय. आणि सकाळपासून सध्या तरी षटकारांची आतिषबाजी झाली आहे. आमचे मित्र चेतन मालिक थोड्या वेळात माहिती पोहोचवतील की कालपासून षटकार किती लागलेत या स्पर्धेमध्ये. गुणलेखक बनणं म्हणजेच भरपूर मेहनत करावी लागते आणि ते मेहनत केली आहे चेतननं आणि अगदी प्रॉपरली इथे पाहतो की स्कोरिंग करतात. सकाळपासून आमच्या सोबत आहेत, कालपासून होते. विशाल पाटीलचा आवाज काल तुम्ही ऐकला, एक युवा यंग समालोचक सरोली गावाचा. सिद्धेश पाटील स्ट्रायकिंगवर आणि गोलंदाज पाहतोय आपण आकाश. आकाशाचा पहिला चेंडू आणि आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. सिद्धेशच्या बॅट मधून येतो षटकार. बादशाहचे अगेन्स्ट हा षटकार पाहतोय आपण. डीडी मैदानावरून थेट आज 7 ते 8 महिन्यानंतर मिळाला आहे गोलंदाज समोर. आकाश उर्फ बादशाह पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. आता पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक. स्क्वेअर लेगला शतरक्षक नाहीये, चेंडूचा सीमा रेखा पार, येतोय चौकार. 10 कदम. खेळाडू आहे आणि आज आपण पाहतोय की एक चांगला प्लॅटफॉर्म आहे भिवंडी इमर्जिन. आपण पाहतोय की गोलंदाजीसाठी गोलंदाज आपली तयारी करताना आकाशच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके आलेले आहेत. कुठेतरी शांत करावा लागेल फलंदाजाला. एखादा यॉर्कर ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्याचा वापर होईल का पाहूया आपण. पुढचा चेंडू आता फसलाय. चेंडू हवेमध्ये, ही ती चेंडू खाली आहे. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला, ड्राईव्ह केला. कपडे गंदे हुए तो क्या हुआ, घर पर है ना.
नक्कीच प्रयत्न चांगले होते तिथे आणि जर विकेट झाला असता तर या स्पर्धेची सर्वोत्कृष्ट झेल झाली असते आणि इथेच प्रयत्न होतं. वेलकम वेलकम शुभागमन होत आहे. पंचांनी सामना थांबवायचा आहे कारण की साहेबांची उपस्थिती ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके उपसरपंच चषक 2026चे सर्वा प्रताप शेठ पाटील साहेबांची इथे उपस्थिती होत आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने या परिसराचं डेव्हलपमेंट केलेलं आहे साहेबांनी आणि रानाल गावाला स्वागत आहे. वेलकम. धन्यवाद. उपस्थिती होत आहे भिवंडी नवीन पोटी प्लस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर रानालगावचे उपसरपंच प्रताप मारुती पाटील अर्थात प्रताप शेठ पाटील साहेबांची इथे उपस्थिती होत आहे. मित्रांनो, सांगण्यासाठी भरपूर काही आहे साहेबांच्या विषयी, सर्वांना ठाऊक देखील आहे. साहेबांना आम्ही आता नाही तर पूर्वीपासून ओळखतोय. साहेबांचं असलेलं आमच्यावरती प्रेम, समालोचक म्हटले की साहेबांनी आम्हाला आमच्या समालोचक परिवारासाठी रोख रक्कम 25,000 रुपयाची देणगी दिली होती की सांगितलं होतं साहेबांनी सीझन समाप्त झालाय, तुम्ही एन्जॉयमेंट करा, तुम्ही थांबवू नका. साहेबांचं असं प्रेम आमच्यावर नेहमी राहिलेलं आहे या भिवंडीकरांवर. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगला चेंडू पाहतोय आपण, त्याच्यावर डॉट चेंडू पाहतोय. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. आकाशने कमबॅक करण्याचा प्रयत्न करत घेतला मैदानामध्ये, मात्र शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेचं. एक चांगली सुरुवात करून दिली आहे सिद्धेश आणि त्याच्यासोबत असलेला खेळाडू आणि खेळतोय मैदानामध्ये खेळपट्टीवर. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. 4 चेंडू जरी मायरा 11 भादवड टीम संघाचे असतील, मात्र 2 चेंडू आकाश उर्फ बादशाह या गोलंदाजचे पाहायला मिळाले. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झालेल्या आहेत त्या 15 धावा. स्पर्धेचे आयोजक सर्वा पुरस्कर्ते या स्पर्धेचे प्रताप शेठ पाटील साहेबांची उपस्थिती. उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये निमेश पाटील अँड स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेब, आपल्या माहिती करता दोन्ही ताकदवर संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. हर्षित इंटरप्राइजेस आणि मायरा 11 अशी ही लढत मैदानामध्ये पाहतोय आपण. योगेश गुलवी फॅम टीम, मयूर पाटील प्रफुल्ल म्हात्रे फॅम टीम पाहतोय आपण एका बाजूला. गोलंदाजीमध्ये इथे पाहतोय की षटक क्रमांक 2 इथे चौधरी आलाय गोलंदाज. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरला होता. 29 धावा आणि आपल्या षटकामध्ये 2 विकेट, फक्त एकच धाव खर्च केली होती. खेळपट्टीने भरपूर साथ दिलेली आहे. नक्कीच आज संस्थापक अध्यक्ष नवीन फोर्टीप्लसचे तर भिवंडी इमर्जिंगचे सन्माननीय अध्यक्ष रिग्नेश पातोय आपण काल क्वालिफाय झालेले आहेत, फायनलमध्ये पात्र ठरलेलं आहे. रिग्नेश 11 रानाल संघाला आपण संध्याकाळी सायंकाळी क्षेत्रामध्ये खेळताना बघणार आहोत फायनलमध्ये. म्हणजे एक ट्रॉफी लोडिंग आहे, मात्र पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी लोडिंग करायची, त्याकरिता संध्याकाळी ती फाईट होईल. आजच्या दिवसातील कोणता संघ असेल तो फायनलमध्ये खेळेल. षटकार पेश केला इथे सिद्धेश पाटील आज अलगच मूडमध्ये खेळत आहेत. पहिल्या मॅचमध्ये 17 धावा आणि आता 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत पाहतोय. 15 वर खेळत आहे. पुढे एकदा बॅकशीच शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली आहे, डायरेक्टली थ्रो करण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच्यावर 1 धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या 22 धावा 22. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. मागच्या मॅच पासून हितेशला षटकार खाल्यानंतर एक कमबॅक करताना पाहतोय आपण. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल ऑन साईडला, शतरक्षक आहे, पाहत राहील, चेंडूचा सीमा रेखा पार, येतोय षटकार.
मागच्या वर्षी नाईटची स्पर्धा झाली होती आणि पुढच्या वर्षी न भूतना भविष्यातील न भूलनेवाला क्रिकेट भव्य नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. संदीपजी कोठारे साहेब यांची उपस्थिती. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथेच जरा समाचार घेतला गेलाय फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खराब चेंडू, गुड नॉट एक सिक्सर देख, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. बालाजी स्पोर्ट्स आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. प्रांशीलवन ठाकरेचा पाडा आणि बालाजी स्पोर्ट्स सरोली पाडा दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग फॉर टॉस बॉक्स. धावा डेंजर झोन 38 धावा धावफलकावर. अजून एक मोठा फटका, वॉट स्ट्रोक, चेंडू सीमा रेखा पार, षटकार. कोणतीच धावा खर्च केल्या या षटकामध्ये. मागच्या मॅच मध्ये फक्त एकच धाव दिली होती, षटकामध्ये 2 विकेट घेतले होते आणि आज दिल खोलून खर्च केला गोलंदाजाने. इथे चौधरीने 4 षटकार 1 चौकार 1 सिंगल धाव. धावा धावफलकावर 44 पाहतोय. 2 षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 15, त्यानंतर 29 धावा आल्या. 44 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. नीरज आहे, काय हरकत नाही, नीरज चांगली फलंदाजी करत आहे. केतन आलाय गोलंदाज, कमबॅक करून देईल का? इथून विकेटच फार महत्वाचे असतील. मात्र सिद्धेश आणि नीरज ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे, दिन में तारे दिखाते हुए. अजून एक चांगला स्ट्रोक पाहतोय आपण. गॅप भरपूर मोठा आहे, धावांचा नाही आहे तोटा, कारण की चेंडू चाललाय 1 2 4, येतोय चौकार. आज रविवार आहे, असं वाटतं लवकर कुठेतरी कार्यक्रमाला जायचं. खेळाडूंना ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये पाहतोय आपण. कम्मालीची फटकेबाजी पाहतोय सिद्धेश, त्यानंतर नीरज. कम्मालीचा खेळ आहे. सिद्धेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वर आहे. चेंडू आता फसलाय, मात्र शतरक्षक नाहीये. शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक पोहोचतोय, त्याच्यावर 1 सिंगल धाव पाहतोय आपण. धावा झालेल्या आहेत 49 धावा धावफलकावर. पाहूया किती धावा इथे बनवल्या जातील, किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. केतन 5 धावा आल्या 2 चेंडू मध्ये आतापर्यंत. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, पूल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेखा पार, येतोय षटकार. हॅट्रिक इथे नीरजने पूर्ण केल्या. टाळ्या झाल्या पाहिजे नीरजसाठी. ना एक्का ना दुक्का, सीधा चौका और छक्का. किती सिक्सर लावलेत आतापर्यंत? 4 षटकार 2 चौकार, एकही सिंगल डबल नाहीये. गोलंदाजाला सध्या चोपताच ठेवलाय केतनला देखील. आता यू मिस, आय एम डेफिनेटली हिट, क्लीन बॉल, विकेट. चला, सध्या डीजे मॅन आमचे थोडेसे नाश्ता करतात, काही हरकत नाही, संगीत ऐकायला मिळेल. मात्र धाव फलकावर झालेले आहे ते 55 धावा. आउट होण्यापूर्वी चांगली धावसंख्या उभारली, 32 धावा. टाळ्यांचा आवाज नक्कीच खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळेल. एक चांगली इनिंग आपल्या संघासाठी. करण आलाय मैदानाच्या आतमध्ये, कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. प्रांशीलवन ठाकरेचा पाडा आणि बालाजी स्पोर्ट्स सरोली पाडा. चला आपण या टॉस बॉक्स मध्ये
नेक्स्ट बॉल समोर खेळलाय आताही सुरुवात आणि भूषण मात्रेचा एफर्ट चांगला होता मात्र चेंडू सीमा पार षटकार बाल बाल बचेकरण कैप्टन ऑन फायर नाउ कैप्टन आते ही शुरुआत करते हुए अपने बल्लेबाजी में षटकार ने खाता खोलला 61 धावा धाबलकावर हुक करण्याचा प्रयत्न सफल झाले होते आणि जोरदार अपील झाली होती मात्र अंपायर इज बेस्ट जज डॉट चेंडू भरपूर उशिरानंतर तर षटक क्रमांक 3 समाप्त धावा झालेल्या आहेत त्या 61 धावा धाबलकावर वेलकम प्रांशीलवन ठाकरेचा पाडा टीमचे सर्व खेळाडू इथे उपस्थित झालेले आहेत कॅप्टन देखील सोबत आणि आता आवाज देऊया बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा जर विराट सुरगे जर इथे उपस्थित झाले असेल त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं रिग्नेश पाटील आणि विराट सुरगे हे दोन व्यक्तिमत्व आपण पाहतात की या संघटनेला चालवत आहेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय की शेवटचा षटक टाकण्यासाठी भूषण मात्रे आलाय नाही भूषण तर मागच्या मॅच मध्ये भरपूर धावा खर्च केले होते प्रफुल्ल काय हरकत नाहीये प्रफुल्लला चांगली गोलंदाजी करावी लागेल याही धावा आपण तुम्ही बनवू शकता 70च्या आतमध्ये थांबवला जाईल का पाहूया सिद्धेश सज्ज होत आहे सिद्धेश आज नाम ही काफी आहे थांबण्याचं नाव घेत नाहीये आज रविवार आणि वार मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत अब तक धावा झालेल्या आहेत त्या 67 धावा धावफलकावर 67 डेंजर झोन धाव संख्या पाहतोय आपण आता फसलाय आता ही चान्स आहे सिद्धेशला आउट करण्याची आणि इथे विकेट मिळत आहे ते एकाने 29 बने सलामीवीर तंबू मध्ये परतलेले आहेत जो काम करायचं होतं काम 25 करून मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो कुठेच मिळणार नाहीये आता जीत मैदानाच्या मध्ये आलाय जीत आणि करणच्या बॅट मध्ये ऑलरेडी एक षटकार आलाय मात्र स्ट्रायकिंग व जीत असेल 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जीत कडून एकच अपेक्षा असेल की 1 ते 2 मोठे फटके मात्र गोलंदाजाला थांबावा लागेल जितक्या धावा दिल्यात ना तितक्या बनवायच्या आहेत खराब चेंडू त्याच्यावर देखील मोठा फटका मात्र चेंडू हवेमध्ये आणि अजून एक धक्का बॅक टू बॅक दुसरा झटका मायरा 11 टीम संघासाठी हॅट्रिक ऑन इसे कहते कमबॅक करना वापसी केली जाते प्रितेश नवीन फलंदाज आलाय मागच्या मॅच मध्ये प्रितेश कमी खेळाडू होते म्हणून पोझिशन त्यांची आपल्याला पाहायला मिळाली तर वन डाऊन होती बॅटची यायची कोण हॅट्रिक पूर्ण झालेली आहे या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आहे टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी प्रफुल्लसाठी रक्कम 500 रुपये जाहीर झालेल्या आहेत या विकेटच्या हॅट्रिक साठी चांगल्या खेळाडूची ही प्रसंग आहे कौतुकास्पद आपण पाहतोय की हे 500 रुपये दिले जातील या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक पाहतोय आपण
दादा क्रिकेट खेळत नाही, मात्र क्रिकेटवर असलेला हा प्रेम आम्ही पहिल्यापासून बघितलेला आहे. प्रत्येक संघटनेमध्ये त्यांची उपस्थिती असतो. मग आज त्यांच्याच नावाची स्पर्धा केवणीमध्ये आज तिथे देखील जायचंच आहे, कारण आपल्या नावाची स्पर्धा असल्यानंतर आपल्याला तिथे जावंच लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका. राहुल 4 मध्ये 4 विकेट. काय गोलंदाजी पाहतोय, कुठे ठेवला होता रवींद्र. आता शेवटचा चेंडूवर जर विकेट आला ना तर टोटल 1000 रुपये दिले जातील. 4 मध्ये 4 विकेट घेण्याचा हा डबल विकेट हॅट्रिक असं म्हटलं जातं टेनिस क्रिकेट बॉल मध्ये. जेव्हा 4 चेंडूमध्ये 4 विकेट येतात तेव्हा डबल हॅट्रिक म्हटले जाते. षटकारांची देखील आजच हॅट्रिक पूर्ण झाली आणि विकेटची देखील. आज म्हणजे चौकार षटकारांचा दिवस आहे या स्पर्धेमध्ये. मात्र विकेटचं देखील म्हणूया 4 मध्ये 4 विकेट. सागर आलाय. एखादी विकेट अजून आली तर 1000 रुपये खात्यामध्ये जमा होतील. सिंगल डबल देखील चालेल. डगआउट मध्ये सर्व सिद्धेश देखील उभा राहिलाय की सिंगल डबल येईल का. शेवटचा चेंडू अगदी आपण पाहतोय की बॅटला स्पर्श झाले का नाही पाहूया आपण. यस, बॅट कट होती तर एक सिंगल धाव. तर टोटल धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर 68 आणि 69 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. मॅचच्या समाप्तीनंतर हा पारितोषिक इथे दिला जाईल गोलंदाज प्रफुल्लला, जे प्रताप शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आपण घेऊया आपण एक ब्रेकमध्ये टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन असतील आपल्या सोबत. पृथ्वी 11 पिंपलकर आणि आर्यन 11 आपण जर आला असेल तर आपण या. पृथ्वी 11 पिंपलकर आणि आर्यन 11 एका स्पॉन्सरचे 2 संघ आमने सामने असतील. तर आपण इथे उपस्थित असाल तर टॉस करण्यासाठी यायचे. आर्यन 11 आणि ऋत्विक 11. खेळाला सुरुवात करा आपण. फलंदाज पाठवून द्या मैदानामध्ये. क्लायमेट खूप चांगला आहे. वातावरण थोडंसं गरम आहे, थोडीशी हवा देखील आहे. सुंदर असा सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेला हा रानाल गाव पाहतो आपण मित्रांनो. आनंदाची गोष्ट म्हणजेच या गावाला पडलेलं एक स्वप्न, गोड स्वप्न प्रताप पाटील शेठ यांच्या प्रेरणास्थानाखाली आपण पाहतोय की हे अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन होत असतो. क्रिकेटवर असलेला हा प्रेम, प्रचंड भन्नाट प्रेम पाहतो आपण पाटील घराण्याच्या माध्यमातून. संस्थापक अध्यक्ष आहेत नवीन पोटीप्लेट संघटनेचे. आज संघटनेला 12 वर्ष होऊन गेलेत. साहेबांचं पद जो आहे संस्थापक आहेत, त्यांनी ही संघटना सुरू केली होती. आज टिकून ठेवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो या स्पर्धेला त्यांचं तन मन पूर्ण अर्पित आहे. स्पर्धा माझ्या नावाची आहे, माझ्या पदाचा इथे उल्लेख केला आपण. त्याकरिता आयोजकांचे ते आभार व्यक्त करत आहेत. गावाची स्पर्धा म्हटली की उपस्थिती. आज रविवार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय की आपण एका गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक देताना देखील बघितलं. प्रफुल्ल नाव आहे त्या गोलंदाजाचं. जेव्हा मॅच समाप्त होईल तो पारितोषिक देखील त्याला दिला जाईल. ऋत्विक 11 आहे इथे, ऋत्विक लिहिलेला आहे. दर्शन नाईक फॅम टीम वेलकम. दीपेश मजबूत काटी के बल्लेबाज है, आपका हार्दिक स्वागत है. सलामीवीर मैदानात मध्ये दाखल झालेले आहेत.
स्पार्टन ऋत्विक 11 आपण पाहतोय टीम इन ऍक्शन मध्ये त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आखिरकार वो आवाज आप आपको सुनने में मिलेंगी। ओमकार शेट्टी बिल्कुल पोहोच चुके अब। वेलकम ओमकार, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सकाळपासून नक्कीच त्यांची आपण आतुरतेने वाट पाहते। तर टार्गेट आहे 69 धावांचं। हितेश आणि प्रफुल्ल ही जोडी खेळपट्टीवर आलेली आहे आणि गोलंदाज आपली तयारी करताना फ्रंट लाईन गोलंदाज पाहतोय आपण। आर्यन 11 टीमचे कॅप्टन आपण त्यात उपस्थित दाखवायचे। आर्यन 11 नीरज गोलंदाज आज बॅटिंग खूप चांगली गेली होती, तब्बल 32 धावा बनवल्या होत्या आणि गोलंदाजीला सुरुवात करताना पहिला चेंडू पॉवर प्लेचा पहिला चेंडू अगदी खराब लेंथ लाईन आणि चेंडू चालला लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर। पंचांकडून 4 धावांचा इशारा येतोय। बॅट कट सर। इथे चौधरीने सुरुवात केली आहे। खराब चेंडू लेग स्टंपवर होता, ऍडवाइज होतं पूर्णपणे फलंदाजाला। चांगला स्ट्रोक खेळू शकलं, मिस फील्ड झाली, चेंडू सीमारेखा पार, सवकार। 69 धावा बनवायचे आहेत। उत्तर चांगला देण्याचा प्रयत्न होईल का? चेंडू हवेमध्ये, शतरक्षक पोहोचू शकले नाही झेलपर्यंत, मात्र चेंडू थांबवला गेला। 2 धावा कंप्लीट करताना हितेश चौधरी आपण पाहतोय। 2 धावाने 6 धावा धावफलकावर पाहतोय। प्रत्येकी 4 षटकांचे मॅचेस आहेत, तर मग धावा 50+ चांगला टार्गेट आहे, मात्र डेंजर झोन 69 धावा बनवायचे आहेत। आणि 69 धावा म्हटलं की मग प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळणं फार महत्वाचं असेल। लांबूनच फटका बनवण्याचा प्रयत्न झाला होता आणि बॅटची एज देखील घेऊन सर विकेट किपरच्या हातामध्ये झेलच्या स्वरूपात मिळालेला पहिला विकेट। विकेट घेऊन कमबॅक करताना नीरज आपण पाहतोय। धावा बनवायच्या डोंगरा एवढं आव्हान आहे आणि विकेट लवकरच पॉवर प्लेच्या षटकामध्ये मिळाल्या नीरजला। नीरज करतोय कमबॅक। नवीन फलंदाज भूषण म्हात्रे, मॅन फ्रॉम बादवाड, मोठा नाव आहे। हा खेळाडू जर मैदानामध्ये सुरू झाला ना, मग याला थांबवणं कटिंग होईल, मात्र पुन्हा एकदा बॅटची एज घेऊनच गेलाय चेंडू मागच्या बाजूने। पंच दाखवत आहेत एक सिंगल धाव। धावसंख्या धावफलकावर 7 धावा झालेल्या आहेत। भूषण म्हात्रेच्या बॅटने एक पहिली धाव ऍड झाली आपल्या संघासाठी। पहा शेवटचा पुकार आहे, जर बालाजी स्पोर्ट जर आले असेल तर संपर्क साधायचा आपण, नाहीतर पुढचे 2 संघ इथे उपस्थित असतील तर त्यांनी या टॉस करण्याकरिता। हुक केला चेंडूला, खराब चेंडू आणि त्याचा फायदा घेताना फलंदाज आलेला हा चौकार। फटका बाद आपण। धावा झालेल्या आहेत धावफलकावर 11 धावा। प्रफुल्ल प्रयत्न करतोय जास्तीत जास्त धावा बनवण्याकरिता। नीरजच्या अगेन्स्ट हा चौकार आलेला आहे। प्रांशी 11 ठाकरेचे पाड्याचे खेळाडू देखील इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांची उपस्थिती
1 तास अगोदर आहे. तर बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा टीमची उपस्थिती नाहीये. मोठा फटका खेळलाय समोर व्ही शेप मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमा पार, येतोय चौकार. एनर्जी बिस्किट जो आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, त्यांची उपस्थित झालेले आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. वेलकम. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुपर संडे उपसरपंच चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फायनलचा दिवस आणि पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळते या कार्यक्रमाला. धावसंख्या 16 धावा 16. एक चांगली सुरुवात झाली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जरी विकेट गेला इथेच, मात्र धावांना सुरूच ठेवलेला आहे. जर आपण कॉम्प्रोमाइज केलं तर पहिल्या षटकामध्ये आकाशने 15 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्या अगेन्स्ट आता पाहतो की नीरजने 16 धावा खर्च केल्यात. म्हणजे पारड जर आहे बॅटिंग करणाऱ्या संघाचं. गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता गोलंदाज करण गोलंदाज तयारी करताना. व्यवस्थित करेक्शन करून घ्यायचं आपण. यस, 15 धावा धावपाल का सिद्धेश पाटील या मैदानामध्ये, नो डाऊट. येणाऱ्या कालामध्ये गणिताचा सर बनू शकतो. मॅचला स्पीडअप ठेवा आपण, ब्रेक घेऊ नका. 15 मिनिटं लावलेली आहेत, लक्षात घ्या. आपण दुसऱ्या डावाला जी सुरुवात झाली होती अगदी वेळ 12 वाजून 31 मिनिटाचा टाइम सेट करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. 5 मिनिटं प्रॉपरली वापरली गेलेत आपण. करण गोलंदाज मुख्य प्रवेशद्वार एंड कडून गोलंदाजी करताना. ऑफ स्ट्रिकचा चेंडू ऑन साइडला हवेमध्ये आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. भूषणला देखील ही खेळपट्टी सोडून जावं लागेल. विकेट नंबर 2चं पतन होत आहे. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 15 सॉरी. आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. धावा बनत नाहीयेत, धावा थांबल्या जातात. भरपूर मोठा लक्ष ठेवण्यात आलेला आहे आणि क्रित पाटीलला माहिती आज रविवार आहे, घरी थांबून जमणार नाहीये. आज एकच ठिकाण आहे तो आपला मैदान. आज दिवसभर आपल्या सोबत असतील. ओ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू, कम्मालीचा स्विंगिंग यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय करणच्या माध्यमातून. प्रफुल्ल आला आणि केतनला हा डॉट चेंडू टाकला गेला. नावांची थोडीशी आज चुकामुक होत आहे कारण की 12वा खेळ नाहीये. पुन्हा एकदा यॉर्कर, क्या बात आहे. करणने तर करण अंबाला गोलंदाजी करते. ज्या प्रकारची सुरुवात केली आहे गोलंदाजाने, विकेट आलं त्यानंतर 2 यॉर्कर पाहतो आपण. एक्सप्रेस फास्ट अँड च्युरियस गेंदबाज चांगली कामगिरी करताना. आता बॅटची एच सिद्धेशने पकडलाय हा झेल. अजून एक विकेट. येणं बाकी आहे. रवींद्र गुलवी याने श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भातबड टेमगरपाडा या मैदानावर 107 धावांना उत्तर दिला होता 5 षटकामध्ये. त्याचं येणं बाकी आहे. नवीन फलंदाज मजबूत काठी के बल्लेबाज, लेकिन मजबूत फटकेबाजी करावी लागेल. नावने माहीत, काही हरकत नाहीये. 12वा खेळाडू आहे शांत. आर्यन 11 चषक जो होणार आहे त्या चषकासाठी तुम्ही तुमच्या संघाचं नाव नोंदवायचे चंद्रकांत जोशी यांच्याकडे.
दीपेश नाईक असतील, संदीप जुकर असतील, संदीप पाटील असतील, यांना तुम्ही संपर्क साधा, तुमचं नाव ऍड करा त्या स्पर्धेला. ती स्पर्धा पहिल्यांदा होत आहे श्री छत्रपती शिवाजी क्रीडांगण भरपूर महिन्यानंतर, कारण की पूर्णपणे निवडणूक संपली, एकही स्पर्धा झाली नाहीये. मात्र त्या स्पर्धेचं आयोजन फार मोठं असणार आहे. शंकरदादा जुकर यांचं आयोजन असणार आहे. मात्र तो आयोजन मोठं असणार आहे. त्या खेळामध्ये नक्कीच भरपूर चांगले पारितोषिक असतील. मोठी स्पर्धा होत आहे. कमिंग अप फुलटा चेंडू आहे. शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत, मात्र झेल पकडू शकले नाहीये. चेंडू सीमा पार जातोय चौकार. कलेक्शन करण्यात आले लॉट मध्ये की टीम आर्यन 11 आणि नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट दर्शन नाईक यांची टीम असणार आहे. ऋद्विक स्पोर्ट्स गोलंदाज करणने कमालीची गोलंदाजी केली आहे. धावा जरी 5 खर्च केले असतील, 20 धावा दापलकावर. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर कडक स्ट्रोक समोरच्या दिशेने. आता किती धावा मिळाल्या? 4 की 6? 6 धावा मिळालेले. षटकार. दादांची इथे उपस्थिती होता ते आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दर्शन पाटील डॅशिंग पर्सनॅलिटी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावा झालेल्या आहेत. धाव बलकावर 26 धावा. धावा भरपूर आहेत. 69 धावा बनवायच्या म्हटले की नाकी दम आहे. मागच्या षटकामध्ये 15 आल्याने आता 11 आलेले आहेत, म्हणजे 26 धावा धावपलकावर. दर्शन पाटील दादांना दाखवलं जात आहे व्यासपीठावर. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट केला जात आहे. आता गोलंदाजीमध्ये पाहतोय की आपण गोलंदाज आपली तयारी करताना प्रितेश अजून पुढे जा 2-4. हा यस ठीक आहे, थँक्यू. हळूहळू का होईना ओमकार शेट्टी आवाजाची छाप सोडण्याची तयारी करतील अशी आमची इच्छा आहे, कारण की लागोपाठचा 3रा मॅच समाप्त होत आहे. आम्ही पण भरपूर जागरण केली आहे. त्याचबरोबर दमनवरून आल्यापासून आवाज थोडासा माझा देखील थोडासा बसलाय. मात्र माझे प्रयत्न चांगलेच करेल मी. गोलंदाज प्रितेश, पहिला चेंडू. ओ चांगला चेंडू आहे की वाईट आहे? यस वाईट ने सुरुवात झाली आहे. सिद्धेश विचार करत असेल की 7 ते 7 आर्म्स फिरवले आणि वाईटच टाकायचा होता. म्हणून मी सांगत असतो आपला सराव बाहेरच असणं फार महत्वाचं आहे. प्रितेश, षटकार किती येतील? 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. नाही मग एक्स्ट्रा धावा ठरलेलेच असतात. त्या धावा खर्च केल्या पहिल्या 2 चेंडूंवर. आज परिस्थिती अशी आहे की मायरा 11 भादवा टीम संघाचे काही खेळाडू उपस्थित नाहीत. त्याच्यामध्ये अनफिट असलेला शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्षक देखील मैदानामध्ये आला. म्हणजे कारण तोच आहे की खेळाडूंची उपस्थिती नाहीये. आता कमबॅक होईल का? कमबॅक नाही तर फलंदाजाने सांगितलंय तू ये, मी चोपताच ठेवतो. आता षटकार. झालेला आहे. धावफलक 34 धावा. 8 धावा आलेल्या आहेत एका चेंडूंवर. इक्वेशन सांगूया आपण. येणारे 11 चेंडूचा खेळ बाकी आणि धावांची आवश्यकता आहे.
35 मॅच आहे आता, मॅच ऑन झाली आहे. देवेश वारंवार प्रयत्न करतोय. प्रितेश पुढचा चेंडू टाकताना आता हा पुन्हा टाकावा लागेल चेंडू. इट्स अ वाईट. एक्स्ट्रा धाव, 3 वाईट आणि 1 षटकार. वाईट साठी रिव्ह्यू नये. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. सिद्धेश चला आपण आपल्या जागेवर. फक्त भीमर साठीच असणार आहे एक एक रिव्ह्यू. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स प्लीज. दबाव दबाव आहे गोलंदाजावर. दबाव फलंदाजावर देखील होता. आता दबाव काढलाय देवेशने. स्ट्रायकिंगला पाहतोय आपण प्रफुल्ल आणि देवेश दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. पुढचा चेंडू. अजून एक मोठा फटका खेळले की काय. चेंडू तर चालला सीमेच्या दिशेने आणि येतोय हाही षटकार. मॅच आता बनवली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने. हर्षित एंटरप्राइजेस कमबॅक करताना चेंडू 28 धावा समजवण्याकरिता 2 खेळाडू पोहोचलेले आहेत. विकेट किपर आपल्या कमरेवर हात देऊन उभा राहिला सिद्धेश, जसं पंढरपूरचा विठुराया. काय करणार मैदानामध्ये. विकेट किपर थोडी गोलंदाजी करू शकतो. गोलंदाजालाच गोलंदाजी करावी लागेल. दिन में तारे दिखाते हुए प्रितेश को. 3 वाईट आले. 3 षटकार येतील का पाहूया. मात्र कमबॅक करावा लागेल. मॅच बनवली आहे. हॅट्रिक ऑन आहे फलंदाजासाठी. षटकारांची हॅट्रिक होते का पाहूया आपण. हा चेंडू आता पाहतो की चांगला आहे. लेंथ लाईन चांगली आहे. कमबॅक थोडं थोडं कमबॅक होतंय. होऊ द्या. सिद्धेश म्हणत असेल की अजून 2 डॉट टाकले काही हरकत नाहीये. धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर 41 धावा झालेल्या आहेत. बनवायच्या त्या 69 धावा. 69चं टार्गेट आहे. प्रितेश रिग्नेश 11 राहणार क्वालिफाय टू फायनल. आज गावामध्ये फटाक्या वाजते संध्याकाळी. बॅचिश महत्वाचा विकेट मिळाला गोलंदाजाला. कमबॅक याला म्हटलं जात आहे. विकेटसाठी 3 वाईट टाकावे लागले त्याला. 2 षटकार खावे लागले त्याला. डॉट टाकावा लागलं आणि त्यानंतर प्रितेश आता म्हणत असेल की राहत की सास ली हमने. नवीन फलंदाज बादशाह आकाश मैदानाच्या आतमध्ये आलाय. आज आकाशची देखील इथे अग्नि परीक्षा असेल. धावा बनवायचे आहेत. वेलकम सुशांत पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. थोडंसं रनअप चुकलाय. पुन्हा एकदा जागेवर जाईल. किती चेंडू बाकी आहेत षटकातील. 2 चेंडू बाकी आहेत म्हणजे 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके आले ना मग मॅच घेऊन जातील. मग हर्षित एंटरप्राइजेस प्रयत्न तर तेच आहे. तर गॅप भरपूर मोठा आहे. नाही तोटा धावांचं. येतोय चौकार. ठाऊक असावं की क्रिकेटची स्पर्धा आहे ना, काय हल्दीचा प्रोग्राम आहे ना लग्नाचं. चौकार आलाय. आता 24 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. आकाश बादशाह याच्या बॅट मधून येणारा हा कडक चौकार. डगआउट मध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण आहे. मग तो आनंद कधीही वापस करू शकतात गोलंदाज. प्रितेश सोडून दिलाय. ऑफ स्टिकच्या बाहेर सोडून दिला विकेट किपरने देखील. नशिबाचा दावा. येत आहेत त्या 5. वाईट +4.
50 धावा धावपलकावर लागलेले आहेत. टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे खेळाडू कक्षामध्ये. स्वर्गीय विलास मारुती पाटील स्टँड मध्ये खेळाडू पाहते की टाळ्या वाजवताना. धावा 50. आता 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 7-19 इक्वेशन सोपं आहे मात्र क्रिकेट आहे. गोलंदाज प्रितेश पुन्हा तयारीमध्ये. ओ फॉल्ट विकेट. सांगितलं मग हितेशच्या कडून आपण 29 धावा घेतले मग परत द्याव्या लागतील म्हणून त्याने देखील 24 धावा खर्च केल्या. आता रवींद्र गुलबी टीमचे लीडर मॅनेजमेंट सर्व गोष्टी मॅनेजर म्हणूया आपण. टीमला एकत्र बनवण्याचं काम केलं त्याने आणि आता 19 धावा 6 चेंडूमध्ये बनवण्याचं काम करावं लागेल. आऊट होण्यापूर्वी बादशाहच्या बॅटमधून एक चौकार आला होता. मात्र अजूनही सिद्धेश पाटील शो नाहीये की हा मॅच आपली मजबूत पकड आहे म्हणून. कारण की या 6 चेंडू आणि 70-70चा चेंडू धोकादायक आहे क्रिकेटमध्ये. रितेश युवा टॅलेंट यंग स्टार गोलंदाज पाहतोय आपण. नया जोश असं म्हटलं जात आहे. नवीन खून. चला आपण मॅच सुरू करा. सिद्धेश मीटिंग संपली का? 6-19 इक्वेशन आहे. योगेश गुलवी फॅम टीम आहे अर्षित एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला मयूर प्रफुल्ल म्हात्रे आपण पाहतोय. या दोघांचा हा संघ पाहतोय आपण. ओ बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूने केली आहे सुरुवात. 5-19 असं इक्वेशन आलेला आहे. आज पिंक कलर मध्ये आर्यन 11 भादवड टीम इथं पूर्णपणे तयारीमध्ये आलेला आहे. रिद्विक 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोचा आणि आर्यन 11 टफ फाइट बड़ा मैच आज के दिन का. समोर खेळला चेंडूमध्ये शतरक्षक चेंडू खाली आहे. विकेट. रवींद्र गुलवीला स्ट्राईक मिळाल्यानंतर तो पारितोषिक अनाउन्समेंट करू आम्ही. मात्र सध्या नो स्ट्राईकला आहे. आपल्या खिशामध्ये हात टाकलाय. 5,000 रुपयाचा पारितोषिक रवींद्रला. आता रवींद्रला स्ट्राईक कधी मिळेल? किती चेंडू झाले? 2. इथे एखादी सिंगल आली तर स्ट्राईक मिळेल. ते बघते तेच सांगत आहे त्याला देखील. नवीन फलंदाज झाला. टॉस साठी येऊन आपण सज्ज राहायचं आर्यन 11 कारण की यानंतरची प्रांशी 11 ठाकरेचा पडत टीम संघाला पुढे वाटचाल दिलेली आहे. दीपेश नाईक महाराष्ट्र होमगार्ड पोलीस इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि रिग्नेश 11 राणा टीम रिग्नेश पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 3 वाजता रिपोर्टिंग करणार आहेत. मला वाटतं 3 नाही तर 2:30 वाजता हे आपलंच मैदान आहे. बसा व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्या आपण. गोलंदाज तयारीमध्ये पुढचा चेंडू टाकण्याकरिता. फील्ड पोझिशन जर बघितलं तर शॉर्ट पॉइंट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. थर्ड स्लिपला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. रितेश 4-19 धावा बनवायचे. 4 चेंडू 19 धावा. आते ही शुरुआत होती थी लेकिन गेंद मैदान के अंदर. मौका भी दिया और अब छक्का भी दिया. लग रहा है इसी तरह की उम्मीद है अंपायर से भी.
काय घडलंय पंच विचारतात. यश षटकार. आता कॅच सोडली की मॅच सोडली आहे. सांगितलंय की मैं हूं ना. रवींद्रने सांगितले सिंगल धाव काढून स्ट्राईक दिए. मात्र आता त्याच्याकडे स्ट्राईक आहे 3-13. गोलंदाज रितेश आता फसलाय. मात्र शतरक्षक दूरवर आहे. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. आता इक्वेशन असं असणार आहे की 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. म्हणजे 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके पाहिजे. गोलंदाजाला काय करायचं ते एक चेंडू डॉट करायचं आहे आणि फलंदाजाला इथूनच मोठा फटका खेळायचा आहे, जेणेकरून आपला आत्मविश्वास वाढेल की पुढचा चेंडू मोठा फटका तुम्ही खेळू शकता. आमच्या उजव्या बाजूला कोल्ड्रिंक्स वाला आहे. तिथे सकाळी एकही प्रेक्षक नव्हता आणि RN11 जसं संघ इथे दाखल झालेला आहे, कम से कम 10 ते 12 शीतपेय अर्थातच कोल्ड्रिंक्स त्यांनी घेतलेली आहे. एनर्जी वाढवली आहे मॅच साठी. आज आमचे मोठे बंधू संदीप पाटील इन ऍक्शन मध्ये पाहतोय. सकाळी 8 वाजल्यापासून तयारी करून आहेत आणि पोहोचल्यात बरोबर इथे 12:56. संदीप जुकर देखील आज इन ऍक्शन मध्ये. चंद्रकांत जोशी आहेत संघामध्ये पाहतोय. शॉट पॉकेट ऑफ डायनामाइट शॉटगन मयूर जोशी आहे. सर्व टीम आज आलेली आहे. आता मी म्हणेल की आता इथून जर कोणी सामना जिंकून देईल तो गोलंदाज, त्याचं मूड झालं तर. कारण की 1 चेंडू 11 धावा आणि रवींद्र गुलवी यांना एकही चेंडू मिळाला नाही या मॅच मध्ये खेळण्याकरिता. क्या आपण टॉस करू, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊ. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. दीपेश भुई आहे आणि दीपेश नाईक आहे. 2 दीपेश टॉस बॉक्स मध्ये. एक कांब्याचा आहे तर एक टेमगरपाडा. शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय की एकही धाव नाही, तर अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे. मायरा 11 भादवड टीम. अभिनंदन सिद्धेश, अभिनंदन टीमचे कॅप्टन करण, अभिनंदन टीमचे ओनर मयूर पाटील, प्रफुल्ल म्हात्रे. हार्डलक टीम हर्षित एंटरप्राइजेस योगेश गुलवी, हार्डलक रवींद्र गुलवी. तर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. टॉस नंतर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया.